काही लोकांना एखादी गोष्ट अगदी 1 मिनिटात सांगायची असेल तरी तिचा पल्ला लावून सांगण्याची सवय असते. तर जर काही गोष्टी किंवा तुम्ही मित्र वगैरे बोलत असाल, इकडे टाईमपास करत असाल, तर त्यावेळी आपलं वेगळी गोष्ट असते. पण ही त्यांची सवय जी असते ती प्रत्येक जरी गडबडीत असला समोरचा माणूस तरी ती एक्सप्लेन करताना ते खूप वेळ लावतात. त्याऐवजी मोजक्या शब्दांचा वापर करून तीच गोष्ट थोडक्यात आपण कसं दुसऱ्याला सांगू शकतो ह्याविषयी थोडं त्यांनी वर्कआउट करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं असतं, आता एखादी गोष्ट सांगायची असेल की मी हे काम केलास काय, तर नाही ते काम काय झालं माहिती आहे काय, ते असं झालं, मग तो आला, मग त्यानंतर मग त्यात वेळ गेला, मग तोपर्यंत तिकडं फोन आला, केलास काय नाही सांग ना. ते आला हे आला काय विचारलेलं नाही, फक्त केलाच का नाही. पण ते सगळं ते लांबड लावणार आणि मग ते सगळं ऐकून झाल्यावर मग तुम्हाला सांगणार की ह्यामुळे मी काम केलं. पण त्यावेळी तुम्हाला काय विचारलं आहे तेवढं तुम्ही थोडक्यात सांगू शकता. नाही जरा काहीतरी अडचण आली त्यामुळं आज काय काम झालं नाही, उद्या करतो. बाकीचं डिटेल ज्यावेळी पुढचा माणूस विचारतो का केला नाहीस, तर त्यावेळी तुम्ही देऊ शकता डिटेल. पण काही जणांना अशी सवयच असते, काही जरी सांगायला लागलं तरी त्याचं विस्तृत करून सांगायचं. तर ते विस्तृत न करता ज्या त्या क्षणाला जी जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं बोलणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला त्याचा फायदा होतो. थँक्यू.